मी स्तब्ध आहे, आम्ही पोरके झालो. आमदार सौ सुलभाताई खोडके. महाराष्ट्राच्या प्रगती व समृद्धीसाठी आजीवन धडपड करणारा लढवय्या लोकनेता हरपला. देशाच्या राजकारणात दादा हे नाव सदैव अजरामर राहील. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानं मी स्तब्ध आहे, आम्ही आज पोरके झालो. एक पाठीराखा दिशादर्शक नेतृत्व, कुशल मार्गदर्शक व महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी समृद्धीसाठी अविरतपणे आजीवन धडपड करणाऱ्या एका लढवय्या लोकनेत्याला आम्ही आज मुकलो आहोत. आमचा नेता आज काळाच्या पडद्याआड हरपला. केवळ महाराष्ट्रानंच नाही तर देशानं आज एक महान सुपुत्र गमावला आहे. ही फार मोठी क्षती असून धक्कादायक व अजूनही विश्वास न बसणारी घटना. आज क्रूर काळानं घात करून आमच्या दादांना आमच्यापासून हिरावून घेतलं. काळ इतका कठोर होईल असं वाटलं नव्हतं, पण सत्य हे स्वीकारावंच लागेल. अजितदादा आमचा कणा होते. ते केवळ एक राजकारण म्हणून नाही तर खोडके परिवाराच्या सुखदुःखाचे सोबती होते. त्यांनी नेहमीच अमरावतीला विकासात्मक दृष्टीनं भरभराटी येण्यासाठी फार काही दिलंय. दादांनी प्रत्येक माणसाच्या मनावर एक अमीठ छाप सोडली असून ते सदैव आमच्या स्मरणात राहतील. मी त्यांना श्रद्धांजली देत असून दुःख व्यक्त करत आहे. काय प्रतिक्रिया देण्यासारखं काहीच नाही, बोलण्यासारखं विशेष नाही. जो महाराष्ट्राला पुढे देणारा नेता निघून गेला, विश्वासही बसत नाही, सांगू शकत नाही. आता नीती पुढे जे काय घडलं त्याला तर पुढे काही करू शकत नाही. पण आम्हाला तर वाटतच नाही की आमची दादा अजितदादा परत जिवंत होती. विश्वास असं मनामध्ये होते. काळाने त्यांच्यावर झडप होती. फार मोठी राजकारणातील सगळ्यांची खूप मोठी हानी आहे. दादासारखा नेता होणे नाही. महाराष्ट्राचा दादा होता, आमच्याकडून निघून गेला. याच्यामुळे दुःख कोणताच असू शकतो. साहेबांच्या पुष्कळ जवळील होते, कुटुंबिक हे होतं, संबंध होते. दादा म्हणजे खोडके साहेब आणि खोडके म्हणजे दादा. पक्षाची निर्मिती झाली तेव्हापासून 1992पासून आपण बघितलं. 1995मध्ये भुजबळ साहेबांसोबत असताना नंतर सतत दादा पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बांधणी झाली 1998मध्ये तेव्हापासून दादांसोबत साहेब होते आणि शेवटपर्यंत साहेब होते. आणि शेवटपर्यंत दादांनी काल दुपारी सकाळी 10-10:30 वाजता दादांशी बोलणं झालं. उद्या या मेसेंजरवर आपण बोलू आणि आपण हे करू अशी चर्चा काल झाली. रोज फोनवर बोलणं होतं. मुंबईत असलं तर 1-2 तास चर्चा व्हायची. पक्ष संघटनाचे असेल, त्या ठिकाणी असणारे महाराष्ट्राच्या विकासाचे असेल, हे सगळ्या प्रश्नाची नेहमी चर्चा व्हायची. आणि दादा आमचे बाप होता, आमच्या राष्ट्रावर आमचा बाप होता. आमच्या दादांचा एक फोन आला की साहेब तात्काळ निघून जायचे. साहेबांवर दुःख कसं. आता काहीच बोलू शकत नाही. पण 9 जानेवारीची सभा आपल्या मार्गदर्शनामध्ये गाडगेनगर परिसरामध्ये दादांची शेवटची ठरलेली आहे. तर महानगरपालिकेच्या निवडणूक होता. दादांना सांगितलं की आम्ही एक सभा घेता, आपण यावं. दादांनी तात्काळ मान्यता केली आणि आपल्या अमरावतीला सभा घेतली. आणि सभा घेऊन आपल्याला माहीत आहे काय त्या ठिकाणी लाईट लँडिंग नसताना सुद्धा इथून सभा घेऊन दादा नागपूरला गेले आणि नागपूरहून तात्काळ लगेच पुण्याला गेले. म्हणजे एक विश्वास होता त्यांना. एक ही सभा झाली, त्याचा आनंद त्यांनी गाडीत बोलून दाखवला. खूप चांगलं काम आहे, खूप चांगलं करते आहेत त्यांनी सभाजनसुद्धा व्यक्त केलं. आणि खोडके साहेबांना माहीत आहे की ते फोन जरी दादांचा आला की दादा साहेब सगळं सोडून द्यायचे. दादांनी म्हटलं दादा त्याच्या कामाचं हे करायचं. आणि दादांशिवाय विश्वास जो होता साहेबांवर आपल्या सर्वांना माहीत आहे. दादांशिवाय आमचा राजकारणात म्हणा, कुटुंबात एवढा मोठा माणूस आमच्यासोबत असणं म्हणजे आमच्यासाठी खूप गौरवाची आणि याची गोष्ट होती. परंतु आता दादा राहिले नाही हा विश्वासच बसत नाही.